Mommy's on the bus, go. Shh, shh, shh. हॅलो एव्हरीवन म्हण, बोल, कॅमेऱ्यात बघून बोल. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे. आम्ही आमचे खेडेगावातील आयुष्य यूट्यूबवर शेअर करतो. आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. शक्ती येथे खाऊ खात आहे. तिला भरवते म्हटले तर तिला आता स्वतःच्या हातूनच खायचं असतं. गावी आज दिवसभर माकडांनी धुमाकूळ घातला आहे. ह्या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या घरावरच उड्या मारत आहेत. खूप दिवसांनी ऊन पडलं आहे. अळूची पानं पहा कशी चकाकत आहेत. शक्ती येथे बोलण्याचा प्रयत्न करत आहे. बोलताना खूप क्यूट वाटते ती. काही समजत नाही पण ऐकत राहावं वाटतं. तिलाही खूप छान वाटत आहे. खूप दिवसांनी ऊन पडलं आहे. दिवसभर अंगणातून इकडून तिकडून फेऱ्या मारत आहे. तिच्यामुळे आज माझीही चांगलीच धावपळ झाली आहे. पायाला भिंगरी लागावी तशी आज करत आहे ती. ते म्हणतात ना, इकडे तिकडे चोहीकडे, तशी दशा झाली आहे तिची. कावळा बघा. हे झाड मम्मीनं मागच्या वर्षी लावलं होतं. उन्हाळ्यात त्याचे फुलं नव्हती भेटली आम्हाला, पण आता याला फुलं उठत आहे. पिवळा गुलाब आहे हा. कोंबड्या मस्त चरत होत्या, त्यांच्या मागे लागली. कोंबड्यांनाही पळवून लावलं तिने आज. आज वातावरण गणपतीकडे असते तसे झाले आहे. रिमझिम रिमझिम पाऊसही येतो मध्ये, पण कडक ऊन पडलं आहे. तिकडं माकडं येऊन बसली आहे झाडावर आणि शक्ती तिकडे पळून जात आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये साप दाखवला होता. तो साप इथं गेला होता. त्यानंतर बाहेर पडताना तो काही दिसला नाही. माझ्या शक्तीला भीतीच नाही कसली. इथं माकडं बसले तिच्याकडे बघत आहेत आणि बस तिकडे पळत सुटली आहे. किती वेळा ओरडलं तरी ऐकत नाही. बघा पुढं पुढं जातीये. गावाकडचे वातावरण बघा किती मंत्रमुग्ध झाले आहे. पाखरांच्या चिवचिवाट आहे. ऋतू बदलत असतात तशी ही दृश्यही बदलतात. हे गावाकडील दृश्य पहा. घराच्या कौलातून येणारा धूर आणि आकाशातून येणारी सूर्याची किरणे. शक्ती ऐकत नाही आहे म्हणून मी तिला पोयम म्हणून दाखवल्या. तर ती डान्स करत आहे. बघा किती छान डान्स करते. बेबी शार्क, बेबी शार्क, डू 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 डू, बेबी शार्क, डू 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 डू, बेबी शार्क, डू 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 डू, बेबी शार्क. मम्मी शार्क, डू 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 डू, मम्मी शार्क, डू 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 डू, मम्मी शार्क, डू 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 डू, मम्मी शार्क. Daddy shark, do 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 do, daddy shark, do 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 do, daddy shark, do 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 do, daddy shark. Wheel on the bus go round and round, go round and round, round and round, round and round. The wheel on the bus go round and round, all through the town. The doors on the bus go open and shut, open and shut, open and shut, all through the town. The signal on the bus go blink, 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 blink. The signal on the bus go blink, 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 all through the town. The people on the bus go up and down, up and down,
up and down. The people on the bus go up and down all through the town. The babies on the bus go wah 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 wah. The babies on the bus go wah 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 all through the town. The mummies on the bus go the mummies on the bus go all through the town. The daddies on the bus go I love you, I love you, I love you. The daddies on the bus go I love you all through the town. बास आता दमली ती. हात वरती करून मला उचलून घे म्हणाली. खेळेल म्हणून मी इथे तिला चटई अंथरून दिली होती, तर तिने जाऊन बेडवरचा ब्लँकेट ओढून घेऊन आली आहे व स्वतःच पांघरून घेऊन झोपली आहे. इकडून तिकडून फेऱ्या मारून आता दमली आहे ती. आता झोपेल पटकन. तिला झोपवते मी. लाईटही गेली आहे. मम्मी शेतावरून आली आहे. तिच्यासाठी चहा बनवला. आज मी साधी सोपी बटाट्याची भजी कशी बनवायची हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. मी 3 छोटे बटाटे घेतले आहेत. आता मी त्यांची साल काढून घेणार आहे. साल काढून घेतल्यानंतर मी त्याचे छोटे छोटे पीस करणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही पीस करून घ्या. बघा, जास्त मोठेही नाही छोटेही नाही, ह्या आकाराने आपण कट करून घ्यायचे आहेत. थोडी कोथिंबीर घेतली आहे, ती बारीक चिरून घेतली आहे. त्यामध्ये एक अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे. आता त्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ व थोडासा ओवा घातला आहे. आता हे सर्व आधी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही चमच्यानं करून घ्या किंवा हातानं करून घ्या व नंतर त्यामध्ये पाणी घालून ते एकजीव असं करून घ्यायचं आहे. बघा, असं आपलं पीठ व्हायला हवं. भज्यांसाठीचं पीठही तयार आहे, बटाटाही तयार आहे. आता कढई घेतली आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झालं की बटाट्याचा काप असा त्या पिठामध्ये बुडवायचा आहे. एक एक पीस घेऊन आपल्याला सोडायचं आहे. आता तेल गरम झालं आहे की नाही कसं पाहायचं. थोडंसं पीठ त्या तेलामध्ये घालायचं. ते पीठ वरती आलं तर तेल आपलं गरम झालं आहे समजायचं. आता हे पीठ वरती आलं आहे, तेल गरम झालं आहे. आता यामध्ये मी बटाट्याचा एक एक काप सोडून घेणार आहे व चांगला मध्यम आचेवर तळून घेणार आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं काहीतरी खावंसं वाटतं. कांदा भजींपेक्षा ही भजी करण्यासाठी खूप सोपी पडतात, पटकन होतात, चवीलाही खूप छान लागतात. बघा, आपल्या भज्यांचा कलर आता बदलला आहे. तुम्ही अजून थोडा वेळ याला तळून घेऊ शकता. जेव्हा आपण भजी तेलामध्ये परततो ना, तेव्हा समजते ती कुरकुरीत झाली आहेत की नाही. आपली भजी आता कुरकुरीत झाली आहे. मी आता ती काढून घेणार आहे. अजून थोडा कलर डार्क होऊ दे. बघा, आपली भजी तयार आहे. मी आता ती काढून घेत आहे. आवाजही बघा कसा येत आहे. कोणाकोणाला कांदा भजी खूप आवडतात, कोणाकोणाला बटाट्याची आवडतात, कोणाकोणाला पालकची भजी आवडतात. आमच्या घरी बटाटा आणि पालकची भजी सर्वांना आवडतात. तुम्हाला कोणती भजी आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा. मी ती थँक्यू सो मच आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ही बघा आपली कुरकुरीत बटाट्याची भजी तयार आहेत. आवाज बघा कसा येत आहे. तुम्हीही बनवून पहा, कशी झाली मला नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय.